चिंता करू नका. हा व्हिडिओ ऐका, सगळं चांगलं होईल. नेगेटिव्ह विचार थांबतील. मन तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे आणि मनच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे मनाच्या हिशोबाने चालता त्यावेळी मन तुम्हाला भटकवते आणि जेव्हा तुम्ही मनाला कंट्रोल करून तुमच्या हिशोबाने चालवता त्यावेळी तुम्हाला आयुष्यामध्ये जे मिळवायचे असेल ते सगळे मिळते. पण आजकाल खूप अवघड आहे मनाला आपल्या हिशोबाने चालवणे, त्याला ऑर्डर देणे. आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जसे मन आपल्याला चालवत आले तसे आपण करत आलो. पण आता हा एक आजार बनला आहे. दिवसभर मनामध्ये विचारच चालू राहतात. लोकांना टेन्शन, अँक्झायटी, डिप्रेशन, ओव्हरथिंकिंग हे सगळे त्रास होत आहेत. मोठ्या माणसांनाच काय, पण शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या लहान मुलांना देखील स्ट्रेस येतो. अभ्यासाचे, करिअरचे, परीक्षेचे, फ्युचरचे. डोकं फक्त चालतच राहतं आणि यामुळे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशांती आणि बेचैनी आली आहे. सगळं काही असून सुद्धा लोक म्हणतात आम्ही खुश नाही, मनाला शांतता नाही. जर तुम्हाला तुमच्या मनाची शांतता आणि आनंद पाहिजे असेल, नेहमी खुश राहायचं असेल, तर या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि जरूर करा. सगळ्यात आधी तुम्ही जे ऐकता, पाहता, वाचता ते सगळं लक्षपूर्वक करा. तुमचं मन एका स्टोरेजसारखं आहे. तुम्ही जे पाहता, ऐकता ते सगळं त्याच्यामध्ये सेव्ह होतं. तुम्हाला असं वाटतं काय फरक पडतो, पण एक एक शब्द, एक एक दृश्य तुमच्या मनावर खोलपर्यंत परिणाम करतं. तुम्ही त्याच गोष्टी पाहायला सुरुवात करता जे तुम्ही पाहता आणि ऐकता. सोशल मीडिया रोज नवीन नवीन गोष्टी तुमच्या समोर आणते. काल रात्री सगळे आपल्या घरी शांतीपूर्वक झोपले होते ही बातमी तुमच्यापर्यंत कोणीही पोहोचवणार नाही. पण काल रात्री एका घरामध्ये चोरी झाली ही बातमी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवली जाते. लाखो लोक सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचतात ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली जात नाही. पण रस्त्यामध्ये कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला ही बातमी तुम्हाला दिली जाते. दिवसभराच्या निगेटिव्ह बातम्या पाहून आणि ऐकून तुमचं मन विचार करणं सुरू करतं आणि हळूहळू तेच तुमचा विश्वास आणि संस्कार बनत जातात. तुम्ही जर दररोज हेच ऐकत राहिला की सगळीकडे बेईमानी आहे, तर तुम्हाला तीच गोष्ट खरी वाटायला लागते. आणि जर तुम्ही चांगली पुस्तकं वाचली, चांगल्या गोष्टी ऐकल्या, पाहिल्या, तर तेच तुमचे संस्कार बनतात आणि त्याच गोष्टींवर तुमचा विश्वास बसतो. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांना ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. जे थॉट्स तुमच्या मनामध्ये भीती, बेचैनी, अशांती, काळजी वाढवतात ते निगेटिव्ह विचार असतात आणि पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये शांतता, आनंद, समजदारी आणि ज्ञान वाढवतात. 2. चेंज युअर इमोशनल अँड फिजिकल डाएट. जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळी डॉक्टर म्हणतात तुम्ही तुमचे डाएट चेंज करा, तुमच्या जेवणामध्ये बदल करा. तसेच तुमचे मन आजारी असेल तर तुम्हाला तुमचे इमोशनल डाएट आणि फिजिकल डाएट चेंज करावे लागेल. कारण जर तुम्ही प्रत्येक प्रकारच्या भावनांना वेलकम केले तर त्या तुमच्या सवयी बनून जातील. जर तुम्ही जेलसी, अँगर, चिडचिडेपण या गोष्टी कंट्रोल केल्या नाहीत तर त्या तुमची सवय बनून जातील. तुम्ही मनाला काहीही विचार करण्याचे स्वातंत्र्य देऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे काही सेट रूल्स बनवले पाहिजेत आयुष्यासाठी, की मला काहीही वाईट विचार करायचा नाही, स्वतःसाठी सुद्धा आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा. मला माझ्या अशा भावनांपासून वाचायचं आहे ज्या माझं मन दुःखी आणि अशांत करतील. आणि तुम्ही तुमचा आहारसुद्धा बदला. जसे आपण अन्न खातो तसेच आपले मन बनते. जर तुम्ही तामसी आणि रजोगुणी जेवण जेवलात तर तुमचं मन चिडचिड होतं आणि जेव्हा तुम्ही सात्विक आहार खाता त्यावेळी तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहतं. तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला तोच आहार द्या ज्यामुळे तुमचं मन आणि शरीर चांगलं राहील. 3. मेक युअर मॉर्निंग पॉझिटिव्ह आणि हेल्दी. तुम्ही जशी दिवसाची सुरुवात करता तीच एनर्जी दिवसभर काम करते. तुम्ही तुमची सकाळ पॉझिटिव्ह आणि हेल्दी बनवा. सकाळी चांगली पुस्तकं वाचा, प्रार्थना करा, एक्सरसाइज करा. सकाळी सकाळी तुम्ही जे विचार मनामध्ये करताल त्याच विचारांचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर राहतो. जर सकाळी सकाळी तुम्ही हातामध्ये मोबाईल घेऊन चेक करायला लागले की ब्रेकिंग न्यूज काय आहे, मित्राने सोशल मीडियावर काय पोस्ट केले आहे, जगभरातील गोष्टींसाठी तुमच्याजवळ दिवसभराचा वेळ आहे. पण सकाळी सकाळी तुमच्या मनामध्ये पवित्र विचारांना टाका, ज्यामुळे तुमचे मन दिवसभर शांती आणि आनंदाचा अनुभव घेतील. आयुष्यामध्ये सफल बनायचे असेल तर सकाळचा वेळ नक्कीच स्वतःला तयार करण्यासाठी वापरा. बऱ्याचशा लोकांचा सकाळचा वेळ तर झोपेमध्येच निघून जातो. पण तुम्ही तुमच्या सकाळचा वेळ वाया घालवू नका.
आणि रोज एक असं पुस्तक रोज वाचा जे तुम्हाला चांगली ज्ञान देईल, जे तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट्स देतील, जे वाचल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकाल. 4. डोंट ओव्हरयूज इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. टेक्नॉलॉजी चांगली गोष्ट आहे, याचे खूप फायदे आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर नक्की करावा, पण त्याची सवय लागू देऊ नये. एक टाइम सेट करा की या वेळेपासून या वेळेपर्यंत टीव्ही, मोबाईल यांचा वापर करणार नाही. 10 ते 15 मिनिटं लागतात जेवण जेवण्यासाठी, पण लोक त्यावेळीसुद्धा टीव्ही आणि मोबाईल सोडत नाहीत. मग म्हणतात मनामध्ये अस्वस्थता आहे. कमीत कमी जेवण तरी शांततेने खा. 10 मिनिटंसुद्धा तुम्ही शांत बसत नाही आणि मग म्हणता मन खूप अशांत आहे. अशांती तर तुम्ही स्वतःच निर्माण करत आहे. झोपण्यापूर्वी 2 तास टीव्ही, मोबाईलला स्वतःपासून दूर ठेवा. 5. मेडिटेशन. 15 मिनिटं मेडिटेशन म्हणजे ध्यान नक्की करा. ध्यानामुळे तुमच्या मनातील विचार शांत होतात, तुमच्या मनाला डिटॉक्स करतात. नियमित ध्यान केले तर तुमचे मन स्थिर व्हायला मदत होते, तुमच्या मनाचं भरकटणं कमी होतं आणि तुम्हाला शांत आणि प्रसन्न वाटतं. तर या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्याचा हिस्सा बनवा. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जे पाहता, ऐकता ते विचार करून ऐका पहा. दुसरे म्हणजे तुम्ही तुमचे इमोशनल आणि फिजिकल डाएट चेंज करा. तिसरी गोष्ट, तुम्ही तुमची सकाळ सुंदर बनवा. चौथी गोष्ट, तुम्ही स्वतःला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची सवय लावून घेऊ नका. 5वी गोष्ट, तुम्ही रोज 15 मिनिटं ध्यान करा. जर तुम्ही या 5 गोष्टी तुमच्या आयुष्याचा हिस्सा बनवल्या तर विश्वास ठेवा, तुमचं मन नेहमी प्रसन्न राहील. तुम्ही नेहमी मानसिक शांतीचा अनुभव करताल आणि बाहेरचे दुःख, परिस्थिती यांचा तुमच्या मनावर जास्त परिणाम होणार नाही. तुमचे ओव्हर थिंकिंग, तुमचे नेगेटिव्ह थॉट्स, भीती सगळं कमी होऊन जाईल. आणि जेव्हा आयुष्यामध्ये या कोणत्याही गोष्टी राहणार नाहीत, तेव्हा तुम्हाला सफल बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.